शुभम खैरनारच्या संपर्कात असणाऱ्यांचा तपास होणार। शुभम खैरनारशी संपर्क साधणाऱ्यांचा तपास सुरू। प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियातून संपर्क साधणारे रडार। कारागृहात असूनही भोंदू अशोक खरातची कमाई सुरूच। रिंग रोडच्या भूसंपादनामुळे मिळणार सुमारे 3 कोटी। गवळणे परिसरात सुद्धा खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे जमीन। पिंपरी चिंचवडमध्ये बिश्नोई गँगचा हैदोस। शुभम लोडकरने घेतली गोळीबाराची जबाबदारी। एजे फर्निचरचे मालक अशोक नैन यांना धमकी। नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरण 5ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले। स्वतःच्या चुका झाकायला मंत्र्यांचं खापर शिक्षण माफियावर। शिक्षण माफिया अस्तित्वात असल्याची कबुली देऊन मंत्रीच गोत्यात। प्रश्न काढणाराच पेपर फोड्या। लातूरमध्ये 28 वर्ष शिक्षण सेवा केलेला पीव्ही कुलकर्णी सीबीआयच्या ताब्यात। नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारेला ट्रान्झिट रिमांड। मनीषाला आज दिल्ली सीबीआय न्यायालयात हजर केलं जाणार। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा आंदोलन। आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटीत बैठकीत जरांगे आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याची माहिती। प्रशासनाकडून कुठलीही ठोस भूमिका नाही। अखेर नाना पटोलेंनी जलसमाधी आंदोलन घेतलं मागे। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीमध्ये करण्यात आलं होतं आंदोलन। मुंबई कोस्टल रोडच्या पुढच्या टप्प्याला गती। 2029 पर्यंत काम पूर्ण करण्याचं पालिकेचं लक्ष। दहिसर पुढे वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न। कोल्हापूरच्या भुदरगडमधल्या वाघापूरचे ग्रामस्थ आक्रमक। संभाजी महाराजांच्या जयंतीला मिरवणूक काढू न दिल्यानं संताप। उल्हासनगरमध्ये महिलांचा गुंडाराज। भर रस्त्यात कुटुंबियांवर लाकडी दांडक्यानं हल्ला। केस कापून मारहाण। 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या हिरावाडी परिसरात सराफा दुकानात गोळीबार। गोळीबारात 1 जण जखमी। विदर्भात पुढचे 3 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट। राज्यातल्या सलग 3ऱ्या दिवशी सर्वाधिक तापमान अकोल्यात। विठ्ठल रुक्मिणी मातेची तुळशी अर्चन पूजा। आजपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार। पूजेसाठी भक्तांना भरावे लागणार 2100 रुपये। मान्सून 26 मेला केरळमध्ये पोहोचणार। निश्चित वेळेच्या 5 दिवस आधी मान्सून दाखल होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्याचा आज दुसरा दिवस। नेदरलँडहून मोदी आज स्वीडनच्या दौऱ्यावर। सत्ता बदलताच मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींचा पोलीस दलाला पहिला दणका। 3 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना केलं निलंबित। उन्नाव बलात्कार प्रकरणी माजी भाजपा आमदार कुलदीप सेंगरला सुप्रीम कोर्टाचा दणका। जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याचा हायकोर्टाचा निर्णय केला रद्द। राज्य सरकारनं हवाई इंधनावरचा वॅट घटवला। केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार। हवाई इंधनावरच्या वॅट आता केवळ 7%। घोषणापत्राविनाच ब्रिक्स परिषदेची सांगता। युद्धाच्या मुद्द्यावरून इराण यूएई दरम्यान मतभेद टोकाल। कोणत्याही कराराविना ट्रम्प यांचा चीन दौरा पूर्ण। इराण युद्धावरून चीनचे अप्रत्यक्षरित्या खडेबोल। एकाना स्टेडियमवर मार्चचं वादळ। चेन्नईचं टेन्शन वाढलं। लखनौच्या विजयाचा राजस्थानला फायदा। आज कोलकाता समोर गुजरातचं आव्हान। ईडन गार्डन्सवर रंगणार सामना।